तर भाऊ कॉलेजला जायचं म्हणलं की पहिल्यांदा आपल्याला बसमध्ये जाऊन आपली जागा पकडायला लागते. तिथनं पुढे सगळं आपल्या कॉलेजचा प्रवास सुरू होतोय बघा. कॉलेजमध्ये गेल्या गेले ही पोरं आपली चष्मा पुसालतीत बघा. म्हणलं माझं पण पुसून द्या मस्तपैकी स्प्रे बी मारून, काय विषय नाही म्हणलं. मग आपली लेक्चर बिक्चर झाली, पहिली 2 लेक्चर झाले की आपल्याला भूक लागते बघा. आणि आज वेळ पण होता त्याच्यामुळे म्हणलं समोसा खाऊनच जाऊया आता. मग आपल्या मैत्रिणीने चहा पण घेतला बघा. मग तो पण आम्ही जरासा हाप करून पिला मस्तपैकी जरासा चहा पिला. त्याच्यानंतर आमचं पंचकर्माचं प्रॅक्टिकल होतं. मग ते जाऊन मस्तपैकी बसलो आपण. हे माझ्या मैत्रिणीचं पाऊच बघा, केवढं पेन ठेवल्यात बघा. आम्ही वर्षभर वापरत नाही तेवढं पेन ठेवलं त्याच्यात. असू दे म्हणलं आता. मग आपलं प्रॅक्टिकल क्लासेस झालं मस्तपैकी आपण कॅन्टीनला गेलो. म्हणलं काहीतरी खाऊन घेऊया आता. कसं जेवण पण चांगलं नव्हतं मेसचं. हे आमचं कॅन्टर बघा कुठनं बिलं घ्यायला लागलं. जेवण झालं हे आपल्या भावाला कुठला कंडाला काय माहित. म्हणलं आईस्क्रीम देतो. मग आता नाही म्हणून चालते. कॅन्डी बिंडी का असं ना दिलं भावान, तेवढंच महत्वाची गोष्ट आहे आपली. असं इकडे तिकडे करत आपलं कॉलेज पण संपलं बघा. म्हणलं आता मस्तपैकी हॉस्टेलवर जाऊन झोपूया. तवर आपला जिमचा पण टाइम चालता हो. मग जिमला जायच्या आधी केळं बिळं खाऊन जरा मस्तपैकी खाऊन जायला लागते. कसं आहे पोट फुल तर सगळं फुल हो. त्याच्यामुळे सगळं मस्तपैकी टमी भरून जायचे. मग आपला मित्र इथं दुधातनं शेक बनवालता बघा. काय काय केळं बिळं चिया सीड बियासीड टाकून. खरं आपण काय पित नाही बघा दुधाचा शेक. भाऊ म्हणला तरी पण जरा टेस्ट करून बघ. खरं वास घेतल्यावर आपल्याला उलटी येते बघा. नंतर आपल्या ग्रुपच्या एका मेंबरचा बर्थडे होता हो. मग तो बर्थडे सेलिब्रेट करायला संध्याकाळी टायमाने गेलतो आम्ही मस्तपैकी. कसं आहे कुणाचा तरी बर्थडे असला की जरा भारी वाटते बघा. केक बी खायचा मस्तपैकी सुट्टी. तर असंच आमचं काहीतरी सुरू असते. तर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते भावांनो.